सुप्रभात. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला. जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस. चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने. इतरांच्या दुःखात कधीही आनंद शोधू नका, कारण नियती फारच विचित्र असते. जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या वेदनेत असता तेव्हा देव तीच वेदना तुमच्यासाठी तयार ठेवत असतो. वेळ कधीच एका ठिकाणी थांबत नाही. आज परिस्थिती कठीण असेल, पण उद्या नक्कीच नवीन आशा घेऊन येईल. फक्त एकच करा, निस्वार्थपणे कर्म करत राहा, कारण आपल्या हातात आहे तेवढंच खरं. माणूस नेहमी आपल्या नशिबाला दोष देत बसतो, पण हे विसरतो की नशिबापेक्षा मोठं असतं त्याचं कर्म, जे त्याच्या स्वतःच्या हातात असतं. जगात सर्व काही बदलतं, पण चांगलं मन आणि प्रामाणिक कर्म नेहमी आपल्याला उंचावर घेऊन जातं. आजचे पंचांग बुधवार 21 मे 2025. शुभ सकाळ. नव्या दिवसाची सुरुवात करूया चांगल्या माहितीने आणि सकारात्मक ऊर्जेने. आज ज्येष्ठ मासाच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे. सप्तमी तिथी सकाळी 7:44 वाजेपर्यंत असेल. त्यानंतर अष्टमी तिथी सुरू होईल. आजचे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र दुपारी 4:44 वाजेपर्यंत असेल आणि त्यानंतर श्रवण नक्षत्र सुरू होईल. जर आज तुम्ही एखादं महत्त्वाचं किंवा शुभ काम ठरवलं असेल तर या नक्षत्र बदलाचा जरूर विचार करा. आजचा राहू काळ म्हणजे जरा सावध राहण्याची वेळ. दुपारी 12:18 ते 1:58 या वेळेत आहे. या काळात शक्यतो महत्त्वाचे निर्णय घेणे टाळा. अभिजित मुहूर्त अत्यंत शुभ काळ 12 ते 12:54 या वेळेत आहे. काही नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर ही वेळ सर्वार्थाने योग्य आहे. चंद्राची स्थिती. आज चंद्र मकर राशीत संचार करतो आहे. सूर्य वृषभ राशीतच आहे. आजचा दिवस धैर्य, संयम आणि चांगल्या विचारांनी भरलेला जाओ. प्रत्येक क्षणात सकारात्मकता आणि आनंद लाभो, हीच आपुलकीची शुभेच्छा. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप सकारात्मक असू शकतो, विशेषतः जेव्हा तुम्ही इतरांबरोबर आनंदाचे क्षण शेअर करता. कुणाच्या चेहऱ्यावर हसू उमटवणं, त्यांच्या दुःखात सहभागी होणं, यामुळे तुमचं मनही ताजेतवानं होईल. पण हे करताना स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका, कारण थोडंसं विसरले तरी तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. पैसा वाचवण्याची इच्छा आज पूर्ण होऊ शकते. काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही योग्य वेळी घेऊ शकाल आणि त्यातून योग्य बचत करणे शक्य होईल. त्यामुळे समाधान मिळेल. अभ्यास करताना जर तुम्ही सतत बाहेरच्या उपक्रमांमध्ये गुंतून राहिलात तर पालक नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अभ्यास आणि खेळ यामध्ये योग्य तो समतोल ठेवणं गरजेचं आहे. पालकांना खुश करायचं असेल तर त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. तुमच्या प्रेम संबंधांमध्ये कुणीही फूट पाडू शकणार नाही. तुमचं नातं इतकं विश्वासावर आणि प्रेमावर आधारलेलं असेल. मात्र नवीन व्यावसायिक भागीदारी सुरुवात करताना थोडं थांबा. गरज वाटली तर जवळच्या व्यक्तींचा सल्ला घ्या, तो तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल. कुटुंबासाठी नेहमीच धावपळ करत असता, त्यामुळे स्वतःसाठी वेळ मिळत नाही. पण आजचा दिवस थोडा वेगळा असेल. तुम्ही सर्व कामांपासून थोडा वेळ बाजूला ठेवून स्वतःसाठी वेळ काढू शकाल. शांतपणे काही क्षण स्वतःशी संवाद साधणं मनाला हवंसं वाटेल. दिवसाचा शेवट तुमच्यासाठी खास असेल. तुमच्या जोडीदाराकडून मिळणारा एक छोटासा पण प्रेमळ सरप्राईज तुमच्या चेहऱ्यावर गोड हसू फुलवेल आणि दिवस अजून सुंदर करून जाईल. थोडक्यात आजचा दिवस स्वतःला समजून घेण्याचा, संतुलन साधण्याचा आणि नात्यांमधलं प्रेम अधिक घट्ट करण्याचा आहे. जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा.
तुमचा दिवस शुभ असो.